नमस्कार शेतकरी मित्रांनो, बाबाजी ड्रॅगन फ्रूट फार्मवरती आपले खूप खूप स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण ड्रॅगन फ्रूटबद्दल पूर्ण माहिती देणार आहोत। खर्चापासून लागणारा पूर्ण खर्च ए टू झेड, तुम्ही लागवणीपासून माल काढण्यापर्यंत लागणारा खर्च किती लागतो आणि याचं मार्केट कुठं आहे आणि याचं भविष्य कसं आहे आणि अशा काही गोष्टी आहेत जे शेतकरी तुमच्यापासून लपित आहेत ड्रॅगन फ्रूट शेतीबद्दल, ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण मी ते गोष्टी फेस केलेल्या आहेत, म्हणून मी म्हणतो की आपला दुसरा शेतकरी अशा गोष्टींमध्ये पडू नये, जे गलत्या झालेल्या आहेत ते करू नये, तर ते पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर शेवटपर्यंत हा नक्की व्हिडिओ बघा। तुमच्याकडे जर 10 मिनिटं असतील आणि तुम्हाला या शेतीमध्ये उतरायचं असेल तरच ही व्हिडिओ बघा, नसता इथून तुम्ही जाऊ शकता व्हिडिओ सोडून। तर मित्रांनो, चला या व्हिडिओला सुरुवात करू। सुरुवात करण्याच्या पहिलं मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज आपल्या प्लॉटला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। मी सुरुवातीपासून लागवणीपासून या चॅनलवरती सर्व व्हिडिओ टाकलेले आहेत, ते थोडे हिंदी भाषेमध्ये आहेत, पण तुम्ही जाऊन बघू शकता। तर सुरुवातीपासून मी लागवणीपासून व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तुम्ही आता बघू शकता 1 वर्षामध्ये एक ॲव्हरेज ग्रोथ आहे। आणि आता आमचा थोडा माल चालू झालेला आहे, पण आम्ही आता ग्रोथवर फोकस करत आहे, म्हणून माल आम्ही तोडून टाकलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कुठं कळी दिसत नाही आहे। तर दोस्तों मित्रांनो, तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याच्या पहिले मी सांगू इच्छितो की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला भविष्यामध्ये या चॅनलवरती खूप छान व्हिडिओ भेटणार आहेत। हेच फ्रूट नाही, पण अनेक एक्झॉटिक फ्रूट आम्ही शेतीमध्ये लावणार आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती भेटत राहील। आणि या शेतीबद्दल मी आता एक व्हिडिओ अपलोड करत आहे, जे लोकांना याच्यात प्रॉब्लेम येत आहे, मी कसं सॉल्व्ह केलं आहे ते बी त्याच्यात सांगणार आहे। तरी मित्रांनो, आपण सुरुवात करू या शेतीच्या खर्चापासून। आता लागणारा खर्च मेन म्हणजे याच्या रिंग आणि पोलवरती आहे मेन आपल्याला। आणि मार्केटमध्ये आता 2024च्या हिशोबाने मी सांगत आहे किती लागते खर्च। तर पोलला आपल्याला लागल कमीत कमी मेट्रो सिटीमध्ये जरी तुम्ही घेतल्या पोल, तर तुम्हाला 300 रुपयाला पडणार। आणि रिंग हाय क्वालिटीची घेतली तर 250 रुपयापर्यंत पडणार, म्हणजे 550 रुपये तुम्हाला खर्च लागणार म्हणजे लागणार। आणि मार्केटमध्ये तुम्हाला चांगला म्हणून बी कमजोरच माल देतील। तर मीच तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही प्रयत्न करा की कोणचा एखादा मिस्त्री घेऊन किंवा तुम्ही घरी काढू शकता कोणचा एखादा लेबर घेऊन, तर नक्की ट्राय करून बघा। यूट्यूबवरती खूप सारे व्हिडिओ आहेत की घरी आपण पोल रिंग कसे काढू शकता। अगर तुम्हाला पण याच्याबद्दल माहिती पाहिजे तर तुम्ही नक्की मला कमेंट करा, मी कशी बनवली ते बी व्हिडिओ तुम्हाला टाकेल, त्याच्यानं तुम्हाला हेल्प होईल। की कारण जर तुम्ही हे रिंग पोल घरी बनवल्या तर तुमचा एकरी 1 लाख रुपये खर्च वाचू शकतो। जर तुम्ही घरी काढल्या, लेबर घेऊन जरी काढलं तर तुमचे 1 लाख रुपये वाचू शकतात। आता याला बघा मित्रांनो, दुसरा खर्च आहे आपल्याला रोप। आता रोप नेमकी आपण कोणचं निवडलेलं आहे आणि कोणचं निवडायला पाहिजे, ते खरा खर्च किती आहे त्याला लागणार ते सांगतो मी तुम्हाला। आता याच्यामध्ये खरं तर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 जाती खूप फेमस आहेत, एक तर जम्बो रेड आणि एक सी व्हरायटी। आता मी तुम्हाला सांगतो की आता आपण सीच व्हरायटी कशासाठी निवडली आहे की बुवा रोगराईपासून खूपच कमी आहे। आता फंगस मला सुरुवातीला फक्त एक टाईम आला होता, जेव्हा मी याचं प्लांटेशन केलं होतं, त्याचे रूट खूपच छोट्या होत्या, त्याच्यामुळं फंगसचा मला प्रॉब्लेम आला होता। की आमच्या बी जमिनीमध्ये फंगस खूप होत होता। त्याच्यावरून पता लागलं की आम्हाला आमच्या जमिनीत फंगस खूप आहे। तर आम्ही सुरुवातीला ट्रीटमेंट घेतलं नव्हतं, त्याच्यामुळं आम्हाला सुरुवातीला एकदाच फंगस आला होता या झाडाला। पण मी दुसऱ्याचे खूप जणांचे प्लॉट बघले दुसऱ्या व्हरायटीचे, तर त्यांना फंगसचा खूपच प्रॉब्लेम आहे। तर मला तर फंगस या रोगासाठी ही व्हरायटी खूपच चांगली आहे, सी व्हरायटी। आणि याच्यामध्ये दुसरं नेमकी मुलाने ग्रोथला त्या जम्बो व्हरायटीपेक्षा 2 पट चांगली आहे। खूपच फास्ट ग्रोथ होत आहे याची, ज्याप्रमाणे तुम्ही बघू शकता 1 वर्षात खूपच छान ग्रोथ झालेली आहे। आणि ही ग्रोथ तुम्ही बघा, आता उन्हाळ्याच्या बादची 1च महिन्याची ग्रोथ तुम्हाला खूपच जास्त दिसेल। कारण उन्हाळ्यापर्यंत मी बी आता या काही शेतीबद्दल शिकत आहे आणि इम्प्लिमेंट करत आहे। कारण खूप सारे शेतकरी याच्याबद्दल डीप माहिती कोणाला देत नाहीत आहेत, तर स्वतः आपल्याला शिकावं लागेल। मी बी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतः शेतीबद्दल नक्की शिका, इम्प्लिमेंट स्वतः करा, तुम्हाला कोणीही सांगणार नाही। कारण लोक याच्यामध्ये फेल होण्याचे हेच कारण आहे की बुवा दुसऱ्याच्या भरोश्यावर शेती करत आहेत। तर मी म्हणतो की दुसऱ्याच्या भरोश्यावर शेती करू नका। तुम्ही वाटलंच तर ट्रायलसाठी छोटंसं लावा, ट्रायल घ्या, आणि त्याच्यानंतर 2-3 महिन्याच्यानंतर तुम्हाला वाटते की बुवा हा मी याच्यात थोडं बहुत चांगलं करत आहे, तर नक्की तुम्ही उतरा। किंवा असा कोणता तुम्हाला जवळपास माणूस भेटत आहे की तुम्हाला खात्रीशीर रोप देऊन तुम्हाला शेवटीपर्यंत मार्गदर्शन जर करत असेल तरच या शेतीमध्ये उतरलं पाहिजे। नसता मी सांगतो की खूप सारे लोकांच्या याच्यात पैसा बुडलेला आहे। आता ते सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे। आमच्या एरियाचे 4-5 प्लॉट फेड गेलेले आहेत, तर त्यानं खूप साऱ्या गलत्या बी केलेल्या आहेत आणि त्याला मार्गदर्शन भेटलं नाही आहे, ती बी मी व्हिडिओ या चॅनलवरती टाकल,
तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. तर मित्रांनो, आपण कुठं होत्या रोपवरती. आता याचं जसं सी व्हरायटीचं रोप आता मार्केटला पहिले 70 रुपयाला होतं, पण आता ड्रॉप होऊन आता 50 रुपयावर आलेलं आहे. 50 ते 55 रुपयाला तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं रोप भेटेल. आता खूप रोप 20 रुपयाला 30 रुपयाला रोप देतात तुम्हाला, तर ते अनमॅच्युअर स्टिक देतात. त्याच्यानं होते काय की झाडाची वाढ होत नाही. पहिली तर झाडाची वाढ जरी झाली तर ॲग्रेसिव्ह ग्रोथ नाही राहत, खूपच स्लो ग्रोथ होते आणि त्याच्यावर लागणारे फळं बी तुम्हाला खूपच छोटे भेटणार आहेत. तर त्याच्यामुळं तुम्ही ज्याच्याकडून बी रोप घेत आहात चांगल्या क्वालिटीचं मेच्युअर रोप घेतलं पाहिजे. मेच्युअर म्हणजे फळ लागलेलं रोप, त्याची ग्रोथ चांगली होत आहे. कारण की माझ्या प्लॉटवर मला बी काही तसे रोप आले होते, तर त्याची ग्रोथ खूपच खाली आहे. म्हणजे आता बी ती एका वर्षात झाडं पोलपर्यंत बी गेली नाहीत. असे 200-300 रोप मी रिप्लेस केलेले आहेत सध्याला. तर ही गोष्ट तुम्हाला या रोपाबद्दल ध्यान ठेवावं लागेल. आता दुसरा खर्च आहे मित्रांनो याच्यात लागणारा फर्टिलायझर मॅनेजमेंट. म्हणजे आता फर्टिलायझर, आता तुमच्या घरी जर ढोरा असतील तर तुम्हाला 30-40 हजार रुपये तुमचे तिथंच वाचतील. कारण शेणखत टाकणं खूपच गरजेचं आहे याच्यासाठी. तर आता बघा, मी ओव्हरऑल तुम्हाला खर्च सांगेल सुरुवातीपासून मला आत्ता एका वर्षामध्ये किती खर्च लागलेला आहे. तर मी आतापर्यंत मित्रांनो जवळपास 90 ते 1 लाख रुपये खर्च गेलेला आहे. मग कारण आता आमचं बघा टोटल 900 पोल आहे, तर त्याच्या हिशोबाने मी सांगत आहे की मग 1 ते 1,20,000 रुपये खर्च फर्टिलायझरवरती झालेला आहे एका वर्षामध्ये. त्याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की एकरी 60 ते 70 हजार रुपये तुम्हाला फर्टिलायझरवर खर्च करावं लागतील. तर हे झाले. आता याच्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला लागणारा खर्च म्हणजे आता लेबर कॉस्ट आहे. ते जर तुम्ही स्वतः घरी शेतीचा करत असाल तर नक्की तुम्ही पैसे वाचू शकता. आता आम्ही याच्यामध्ये खूप मोठी गलती केली, मल्चिंग केली नाही आहे. तर कसं मल्चिंगमुळे आमचं बाया लावून निंदन काढण्यासाठी खूपच खर्च झालेला आहे. आतापर्यंत मी 20-25 हजार रुपये गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता आता आम्ही निंदन बी काढलेलं आहे. कारण पाऊस अशी झड अशी लागली की बस एवढंसं गवत टोंगळ्यापर्यंत आलं, त्याच्यामुळं आम्हाला बाया लावूनच काढावं लागलं आहे. तर मी म्हणतो की तुम्ही याच्यामध्ये कशाही प्रकारचे तणनाशक वापरू नका. तणनाशक वापरलं म्हणजे तुमच्या जमिनीतले बॅक्टेरिया जे जीवाणू आहेत ते नक्कीच मरणार. आणि त्याच्यासाठी जीवित ठेवण्यासाठी आपण इतका भरपूर खर्च करत आहोत. तर त्याच्यासाठी तुम्ही पहिलं मल्चिंग करून घ्या. वाटलंच तर तुम्ही साडीची बी मल्चिंग करू शकता, खूप चांगला आहे. तर जर तुम्ही मार्केटला गेले आणि तुमच्या कपड्याच्या दुकानाला विचारल्या तुम्हाला साड्या नक्की भेटतील. 6 ते 7 रुपयात मी साडी आणलेली आहे, म्हणजे डॅमेज झालेल्या साड्या, ती बी तुम्ही आतरू शकता. आणि त्याच्यावरती माती टाकली तर तुमचं तणकट निघणार नाही. अगर तुमच्याला मल्चिंग होत नाही, मल्चिंगला खर्च खूप लागत असेल, अगर जर ढोरं बिरा असतील तर फाटून जाईल. बऱ्याचपैकी तसं होते की बाँड्री माऱ्या नाही जात, खर्च वाढत आहात असं वाटते. तर तुम्ही याचं मल्चिंग करू शकता आपली साडीची, ज्याच्याने की जमीन बी तुमची गरम होणार नाही आणि तुमचं तणकट बी निघणार नाही. तर मित्रांनो, ओव्हरऑल आपण जर खर्च पकडला या शेतीमध्ये, जर तुम्ही बाहेरचं सगळ्या गोष्टी आणल्या लावल्या तर 5 ते 5.5 लाख रुपये ड्रॅगन फ्रूटच्या शेतीत नक्कीच खर्च लागतो शेवटीपर्यंत तुम्हाला माल काढजेशी. आणि आता आपण बोलूया की माल निघणार किती, मार्केट कसं आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला 2-3 गोष्टी मी सांगणार आहे. मित्रांनो, आता आपण प्रोडक्शनबद्दल बोलूया की नक्कीच याचा माल कधी चालू होतं. तर तुमची ग्रोथ जर चांगली असेल तर तुम्हाला एकाच वर्षात माल धरायला झाड चालू करेल. मेच्युअर झाले असतील 10 टिका तर मी तर म्हणतो तुम्ही ते माल तोडूनच टाका. कारण सुरुवातीला जर तुम्ही माल घेणार आणि झाडाला ग्रोथ होऊ देणार तर झाड खूपच कमजोर होणार आणि पुढे चालून तुमच्या फ्रूटची साईज बारीक होणार. तर तुम्ही झाडाची ग्रोथ चांगली होऊ द्या. 14 ते 15 महिन्यानंतरच आपण एखादा भार घेतला पाहिजे. जर तुम्ही जानेवारी लागवड जर केली तर तुम्ही जूनला जरी माल चालू झाला तर तुमचा 1.5 वर्ष पूर्ण होतो, तर तुम्ही माल बिंदास घेऊ शकता. जर बरसातीत लागवड केली तर माझ्या हिशोबानं की ऑक्टोबरपर्यंत तुम्ही ऑक्टोबरला एखादा भार घ्या, त्याच्या अगोदर घेऊ नका, ग्रोथ होऊ द्या चांगली. तर पहिल्या वर्षी या सी व्हरायटीला आमच्या हिशोबानं 3 ते 4 टन माल निघला पाहिजे ॲव्हरेज. कोणी 5 टन बी काढतो जर त्याचं चांगलं मॅनेजमेंट जर असेल तर मी 3 ते 4 टन सांगू इच्छितो. आणि आता 15 महिन्यामध्ये. आणि आता जसं पुढच्या वर्षी तुमचा प्लॉट 2.5 वर्षाचा होईल तर 7 ते 8 टन नक्कीच माल निघेल तुम्हाला, जर चांगलं मॅनेजमेंट असेल. अप्पाड जर खूपच चांगला सोय जर केली तर 10 टनापर्यंत जाऊ शकतो. आणि त्याच्यानंतर 3 वर्षाच्या बाद तुमचं 10 ते 12 टन ॲव्हरेज माल निघेल जर तुम्ही चांगलं जर मॅनेजमेंट केलं तर मित्रांनो, याच्यामध्ये मॅनेजमेंट खूपच गरजेचं आहे. फर्टिलायझरबद्दल तुम्हाला चांगली माहिती घ्यावं लागेल, स्वतः शिकावं लागेल. एक फर्टिलायझरबद्दल तुम्हाला कोणीही सांगणार नाही. जर खरंच चांगला मार्गदर्शन देणारा माणूस भेटला तर तुम्ही खूप आभारी माना की त्या माणसाने तुम्हाला तेवढं चांगलं मॅनेजमेंट सांगलं. कारण की याच्यामध्ये कॉम्पिटिशन झालं आहे की शेतकऱ्याशीच मागे पाडण्याचा असा विचार पडलेला लोकांचा की
जर मार्केटला लईच माल आला तर आपल्या मालाला भाव कसा भेटेल, मग आपल्याला जे गोष्टीचे रिझल्ट भेटले तर दुसऱ्या शेतकऱ्याला सांगले तर आपला काय फायदा, हा विचार धरून लोकाला नाही सांगत आहेत. आणि याच्यामध्ये आपल्याला 60 ते 70% ऑर्गॅनिक ठेवावं लागेल मित्रांनो शेती ड्रॅगन फ्रूटची, आणि 30 ते 40% तुम्ही केमिकलवर ठेवू शकता. कारण लईच जर केमिकल वापरलं तर आपलं जमीन खराब होणार मेन म्हणजे, आणि तुम्हाला ग्रोथ दिसणार पण मालाच्या टाईमला तुमच्या मालामध्ये खूपच साईज बारीक होणार. आणि आता मार्केटमध्ये बिना साईज शिवा तुम्हाला रेटच भेटणार नाही. आता खूप जण म्हणतात काय नेमकी साईज राहिली पाहिजे की आपला चांगला रेट भेटला पाहिजे. तर 1 नंबर माल म्हणजे 400 ग्रामच्या वरती जे माल येईल ते 1 नंबरमध्ये पकडल्या जाते, आणि त्याचा तुम्हाला भाव आता जर सध्याचं मार्केट आता चालू आहे 70 ते 80 रुपये किलो 1 नंबर माल. कालचं मार्केट आहे. आणि 300च्या वरती जे बी माल निघेल ते 2 नंबर मालमध्ये पकडल्या जाते, त्याचं मार्केट होतं काल 60 रुपये. आणि राहिले आता 3 नंबर 4 नंबर तर ते 20-20 रुपये कमी पकडा तुम्ही आता, म्हणजे 200 ग्रामवरती आणि 100 ग्रामवरती. म्हणजे तुम्हाला 400 ग्रामच्या वरतीचेच फळ काढावं लागेल. एका फंट्यावर 1 ते 2च फळ घ्यावं लागेल, तेव्हा तुम्ही साईज तुम्ही मेंटेन करू शकता आणि चांगला रेट घेऊन चांगलं प्रोडक्शन काढू शकता. आता शेवटी मला इतकं सांगायचं आहे की या शेतीबद्दल सर्व माहिती यूट्यूबवरती नाही आहे मित्रांनो. खूप गोष्टी लपित आहेत लोक तुमच्याशी. तर मी म्हणतो की तुम्ही जर खात्रीशीर तुम्हाला माणूस चांगला भेटला आहे, चांगलं मार्गदर्शन देत आहे, तर वाटलंच तर तुम्ही 10-20 रुपये जास्त गेले ते गेले रोपामध्ये तो भाग देतात तर बिंदास घ्या. पण त्याला इतकं सांगा की बा मला शेवटीपर्यंत तुम्ही चांगलं मार्गदर्शन करा. तर ही गोष्ट नक्की तुम्ही ध्यानात ठेवा, कारण याच्यामध्ये खर्च खूप लागत आहे. आणि जर तुम्ही याच्यामध्ये फेल झाल्या तर शेतकऱ्यासाठी 4-5 लाख खूप मोठी गोष्ट राहते. छोटे शेतकरीसुद्धा याच्यात उतरत आहेत. तर तुम्ही कोणत्या बी कंपनीच्या मागे लागू नका, कोणत्या बी कशा बी ऑर्गॅनिक प्रोडक्टच्या मागे लागू नका. स्वतः बेसल डोस तयार करा. तयार करून स्वतः इम्प्लिमेंट करून या शेतीमध्ये तुम्ही चांगलं उत्पन्न घेऊ शकता. आणि आता बघा आमचा लवकरच आम्ही 2 महिन्यानंतर माल घेणार आहोत, तर त्याचा बी तुम्हाला व्हिडिओ टाकेल. आणि कोणाला व्हिजिटला जर यायचं असेल तर मी खाली ॲड्रेस दिलेला आहे व्हिडिओ. तर चला मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तब तक के लिए जय जवान जय किसान.